श्री स्वामी समर्थ. तर तुळ राशीसाठी असणार आहे ह्या आठवडा किंवा ह्या ग्रहणाचे कालावधी जे आहेत तुमचे 3 मार्च मंगळवार ह्या 8 दिवसाच्या अगोदर ज्या दिवशी ग्रहण वेध सुरू होत असतो त्याच्या अगोदर 8 दिवसापासून ही एनर्जी आपल्यासाठी कनेक्ट होत असते, आपल्याला त्रास होत असतो. त्यावरती आवर्जून मी तुम्हाला हा विषय सांगू इच्छिते की ते जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी जर नकारात्मक पॉझिटिव्ह वाईट गोष्टी किंवा वादविवाद होण्याचे काही संभावना असतील तर ते तुमच्या आयुष्यात होऊ नयेत ह्यासाठी थोड्याशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. हे कारण तुळ राशीसाठी असणार आहे. तुळ राशीसाठी हे 8 दिवस किंवा ग्रहणाचा जो कालावधी आहे तो तुमच्यासाठी कसा राहणार आहे आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. इन्कममध्ये थोडासा प्रॉब्लेम येताना दिसतो आहे, नुकसान होताना दिसतं आहे आणि कुठेतरी तिथं त्रास होताना किंवा थांबताना काहीतरी असं जे की जेणेकरून होता काम थांबलंय याचा खूप मोठा फटका तुम्हाला बसतोय असा काही चान्स आहे तुमच्यामध्ये जो तुम्हाला बसताना दिसत आहे. पैशा संदर्भात काही गोष्टी असतील तर त्या सुद्धा होताना दिसत आहेत की पैसा अचानकपणे इन्कम येणार होता आणि तो स्टॉप झालेला आहे. अशा पण काही गोष्टी आहेत त्या सुद्धा तुमच्यासोबत घडताना दिसत आहेत. अजून दुसरं असं आहे की अडचणी येतील, ओके, येण्याचे चान्सेस आहेत हे सांगितले आहे मी तुम्हाला. देणे किंवा घेणे, देणं घेणं हे थांबवायचं आहे. देणं घेणं तुम्हाला जास्त शक्यतो करायचं नाहीये. देणं घेण्याचा काही प्रॉब्लेम असेल किंवा मोठं देणं काय असेल तर ते तुम्हाला करायचं नाहीये, सगळं थांबवायचं आहे तुम्हाला शक्यतो या 8 दिवसांमध्ये किंवा मंगळवारी, सोमवारी, रविवारी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थांबवायच्या आहेत. जसं जसं वेद काळाचा जवळ येईल तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी लांब लांब ठेवायच्या आहेत जेणेकरून तुमच्यामध्ये ज्या काय गोष्टी असतील तर त्या होऊ नयेत. वादविवादाच्या काही गोष्टी झाल्या नाही पाहिजेत अशा सगळ्या गोष्टी मला वाटतंय किंवा कारण ते तुमच्या राशीमध्येच दिसत आहे. तुम्हाला जर मुलबाळ असतील किंवा तुम्हाला एक संतती असेल किंवा मुलं असतील किंवा 8वीला 9वीला 5वीला कितीही वयाची असतील मुलं तुम्हाला तुळ राशीसाठी तर त्यांच्याकडून तुम्हाला मोठा घात होताना दिसतोय, त्रास होताना दिसतोय, कुठेतरी मान खाली जावावी अशा काही गोष्टी तुमच्याकडून त्या मुलांकडून काहीतरी गोष्टी अशा निगेटिव्ह गोष्टी घडताना दिसत आहेत. आणि नवीन व्यक्तीशी संपर्क करू नका. कोणतीही असेल व्यक्ती, ती नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येतील किंवा कॉन्टॅक्ट होईल, मेसेज येईल, तुमच्याशी डील करायला पाहू इच्छिते असं कोण व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतील तर त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला डील करायचं नाहीये, त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये जायचं नाहीये. किंवा मार्केटिंग वगैरे जर असेल तुमची शेअर मार्केटिंग वगैरे तर ते सुद्धा थांबवायचं आहे. यावेळी तुम्हाला कोणत्याच गोष्टी करायच्या नाहीयेत. होता होईल तेवढं तुम्हाला लांब राहायचं आहे. आणि मला जास्त असं वाटतंय की तुळ राशीसाठी जर सांगायचं असं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती नवीन एंट्री करेल आणि जेणेकरून तुमच्या कुटुंबाला त्रास होईल किंवा ती जेंट्स असेल लेडीज असेल तुमच्या थर्ड पार्टी सिच्युएशन अचानकपणे उद्भवेल अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत. आणि तो बॅलन्स तुम्हाला या आठवड्यामध्ये करायचा आहे. व्यवस्थित सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जर आवर्जून तुम्हाला वाटत असेल महिलांनी, पुरुषांचं मला नाही माहिती कारण खूप जणांना काम असतं, कामावरती ऑफिसवर वगैरे मध्ये जायचं असतं, बाहेरची कामं सुद्धा असतात, त्यामुळे पुरुषांना शक्यतो देवधर्माची जास्त कामं जमत नाही. ज्यांना वेळ आहे, ज्यांना छंद आहे ते आवर्जून करू शकतात की बजरंगी बाण आणि चंडी कवच जे आहे ते मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही वाचू शकता. वेदकाळाच्या अगोदर वाचू शकता किंवा प्रदोष काळामध्ये सुद्धा वाचू शकता. त्याचा काही इतका इफेक्ट नाहीये, पण ते वाचल्यानंतर तुम्हाला द्विगणित म्हणजे ज्या गोष्टी कधी मिळाल्या नव्हत्या त्याचं सात्विक सुख तुम्हाला मिळताना दिसणं आहे. ज्या गोष्टी तुमच्या नशिबात नव्हत्या त्या इथून पुढे तुम्हाला मिळतील. फक्त मंगळवारच्या दिवशी ह्या 2 म्हणजे गोष्टी तुम्हाला देवाच्या काही गोष्टी असतील, देवाच्या धार्मिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. आणि इतकीच माहिती आहे तुमच्यासाठी. गरोदर महिलांच्या कोण असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा माहिती आता जनरली सगळ्यांनाच माहिती आहे. युट्यूबवरती सगळे सर्च करतात किंवा आपल्या वयस्कर लोक जे आपल्या आयुष्यामध्ये असतात किंवा आपल्या घरामध्ये जर कोणी असेल तर त्यांच्या संदर्भात म्हणजे त्यांनाही ऑलरेडी माहीत असतं की हातात कात्री घ्यायची नाही, केस बांधायचे नाही किंवा अंगाला फिट्ट होईल असं काही घालायचं नाही किंवा जोडवी वगैरे फिट्ट असेल तर ते काढून ठेवायचं आहे. कात्रीने काही कातरायचं नाही, हाताची नखं असेल तर ते काढायचे आहेत. आणि नख वगैरे असं दातात आपण चावतो ते सुद्धा करायचं नाहीये. दातवटे खायचं नाहीयेत, ओठ चावायचं नाहीये आणि डोळे असं एकदम घट्ट वगैरे दाबायचं असं त्रास शरीराला असं ताणतणाव कोणता द्यायचा नाही. अंगठा वगैरे असेल तर ते सुद्धा काढून ठेवायचं आहे.
सगळं आणि पाणी आहे ते पाण्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र टाकायचं आहे, दुधामध्ये तुळशीपत्र टाकायचं आहे, ते झाकून ठेवायचं आहे शक्यतो, त्याच्यावर किरण पडू नयेत याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तर एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. अजून तुम्हाला काय माहिती हवी असेल आणि देवपूजा करायचं टाळू नका, देवपूजा ही नक्कीच करा. देवपूजेचा तुम्हाला चांगला फायदा होईल. तुळशीपत्र होता होईल तेवढं प्रत्येक गोष्टीत वापरत राहा. श्री स्वामी समर्थ.